बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर तुम्ही बीडचा सरपंचांचा जी हत्या झाली त्यावेळेला जर बघितलं तर एका बाजूला आंदोलन करणारी ही मंडळी जी आहेत ते भारतीय जनता पक्षाचेच आमदार आंदोलन करतात आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टी अजित पवार या गटाचे मंत्री मुंडेसाहेब त्या ठिकाणी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी महायुतीच्या सरकारनं एक काम केलेलं आहे की एका बाजूला आपल्याला एखादी गोष्ट जर साध्य करून घ्यायची असेल तर आंदोलन करणारे पण तेच असतात आणि अंमलबजावणी करणारे पण तेच असतात. त्यामुळे एकाच कार्यक्रमामध्ये हा 3 अंकी नाटकाचा एक कार्यक्रम आहे. त्यामुळे महायुती सरकारची एक नवीन रणनीती महाराष्ट्राच्या समोर आली. जनता हे कदापि माफ करणार नाही आहे. आणि या समर्थनामध्ये मेळावा किंवा काही जरी घेतली तर ज्याच्याच घरामध्ये 10 गुंठे जमीन आहे तिची आई आणि वडील का रडतात? कारण मराठवाड्याचा नांदेडचा एक शेतकरी, धाराशिवचा एक शेतकरी म्हटला की माझ्या आजोबांनी बघितलं नाही पाणी, माझ्या आईनं पाणी बघितलं नाही आणि आता माझ्या गावात माझ्या शेतामध्ये माझी एक एकर जमीन आहे आणि आता मी सोयाबीन काढतो आहे आणि त्या सोयाबीनला आज पाणी आलेलं असताना ती जर जमीन जर जात असेल तर माझी आई ढसाढसा रडते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या अश्रूचा विचार करावा. समर्थनामध्ये कोण जातं याच्याबद्दल मला तक्रार करायची नाही, पण ते समर्थन किती काळ टिकणार आहे? शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद, कामगारांच्या एकजुटीची ताकद झाली की या सरकारमध्ये स्वातंत्र्य काळानंतर अनेक निर्णय बदलले गेलेले आहेत. हा शक्तिपीठ महामार्गाचा निर्णय बंद होईपर्यंत आम्ही राहू. त्यासाठी कोण काय करते, कोण कोणाचं समर्थन करते याच्याकडे बघायला आम्हाला वेळ नाही आहे. आमचं एकच भूमिका आहे की चलो मुंबई 12 तारीख. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.